एकदम शांत. ऐका. उभा कर. 1 2 3. छत्रपती शिवाजी महाराज की जय. परत वन्स मोर. एक्सक्यूज मी, सायलेन्स. एकदम शांत राहा. ऐका, मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही फक्त जय म्हणायचं, शांत राहायचं. तुम्हाला इको साऊंड ऐकू येईल. एकदम शांत. कीप सायलेंट. ऐका. 1 2 3. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आलो आहेत महाबळेश्वर इथे. स्वामी टूर्सची ही तिसरी ट्रिप आहे आणि आम्ही महाबळेश्वरला आलो आहोत. 20 जण आहोत. महाबळेश्वरला सकाळी 6 वाजता निघालो. साधारण 11 वाजेपर्यंत पोचलो. हॉटेलवर सगळं सामान ठेवून आता आम्ही पहिली 2 मंदिर्स आणि त्याच्यानंतर सगळे साईट सीन करणार आहोत. चला तर बघूया मग महाबळेश्वर. आज शनिवार रविवार असल्या कारणाने महाबळेश्वरची गर्दी तुम्ही बघू शकता. आता आमची गाडी अडकली पाठीमागे, कारण कोणतरी कशी तरी गाडी घुसवतो आणि सगळं ट्रॅफिक जाम होऊन जातं. ही तुम्ही लाईन बघू शकता, पूर्ण पुढपर्यंत लाईन आहे. का पुढपर्यंत लाईन आहे. अरे बापरे, सहलीची गाडी वाटतं. हे बघा, इथे छोटी गाड्या सगळ्या असल्या कारणाने ST आल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. आता आम्ही आहोत एल्फिन्स्टन पॉईंट. मगाशी सावित्री पॉईंट झाला आणि हा जो आहे एल्फिन्स्टन पॉईंट. सगळं धुकं असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे, पण तुम्ही डेप्थ बघू शकता. पॉईंट झाल्यानंतर आम्ही आलो पंचगंगा मंदिर येथे. इथे 5 नद्यांचा उगम आहे. आणि आमच्यासोबत आहेत पप्पू, जे महाबळेश्वरला आनंद घेत आहेत गाडी चालवायचा. पप्पू शेट, कसं वाटतं तुम्हाला? एकदम चालेल. एकदम आमचे सिद्धू आणि ओम जीवाची मजा करताना. हे तुम्ही मार्केटला गर्दी बघू शकता. प्रचंड गर्दी होती. सुट्ट्या असल्यामुळे सगळी लोक महाबळेश्वरला फिरायला आली होती. तसेच सहलीसुद्धा खूप आल्या होत्या. पहिल्या दिवशी फिरून झाल्यानंतर गिरिराजमध्ये जेवलो छानपैकी आणि त्यानंतर मस्तपैकी कॅम्पफायर, गप्पा गोष्टी आणि रात्री भूताच्या गोष्टी निघाल्यानंतर सगळ्यांची फाटली आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. गुड मॉर्निंग. आज आमचा दुसरा दिवस आहे फिरण्याचा महाबळेश्वरला. सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही आता आलो आहेत एलिफंटा पॉईंटला. एलिफंटा पॉईंट, निडल पॉईंट आणि अजून एक पॉईंट इथे आम्ही बघणार आहोत. साधारण ST स्टँडपासून साधारण एक 15-20 मिनटाच्या अंतरावरती, बाय कार 15-20 मिनटाच्या अंतरावरती पॉईंट आहे. इथे सॅटर्डे संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. खूप सारे ट्रिप्स आले आहेत. त्याच्यात आज महाबळेश्वरला लग्न आहे, त्याच्यासाठी शरद पवार 2 उपमुख्यमंत्री पण इकडे आलेले आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दी आहे महाबळेश्वरला. सुट्ट्या 2 लागून आल्यामुळे. आता आपण बघूया पॉईंट्स. ही आमची सगळी गँग 20 जणांची. हा एलिफंट पॉइंट आहे.
जे हत्तीच्या सोंडेसारखं आणि डोकं दिसतंय आणि सोंड दिसते त्याला एलिफंटा पॉईंट म्हणतात. आणि मध्ये जे आहे जो होल दिसतोय त्याला निडल पॉईंट म्हणतात. आम्ही आलो होतो इको पॉईंटला आणि इथे तुम्ही बघू शकता 3 इडियट्सचे फोटोशूटसाठी आहे, गोलमालची गाडी फोटोशूटसाठी आहे, तसंच हे सगळे पॉईंट आहे तिथे. एका पॉईंटला आमची गाडी जाऊ शकली नाही कारण आमची 21 सीटर होती आणि मोठ्या गाड्यांना ते परमिशन नव्हती. त्यामुळे आम्हाला साधारण 1-1.5 किलोमीटर या रोडवरून आम्हाला चालावं लागलं, पण मजा आली. हे आहे स्ट्रॉबेरीची शेती. तिथे खूप गर्दी असल्या कारणाने आम्ही गेलो नाही आतमध्ये. पार्किंगची पण सोय नव्हती. वॅक्स म्युझियम आहे. गाडी चालवण्याची एवढी मजा केली आहे. हे आहे वॅक्स म्युझियम, 9D सिनेमा सगळं एकत्रच आहे तिथे महाबळेश्वरला. आणि हे आहे हॉटेल जिथे आम्ही राहिलो होतो. छान रिसॉर्ट आहे. एक साधारण 55-60 रूमचं रिसॉर्ट आहे आणि तिथल्या सुविधा पण चांगल्या आहेत आणि स्पेसियस रूम्स आहेत. तर कधी महाबळेश्वरला आला तर ईश्वर इनला नक्की भेट द्या.